नमस्कार, मावळ न्यूजमध्ये आपलं स्वागत. मी सुभाष भांडे आणि आपण पाहताय लोकप्रिय न्यूज चॅनल मावळ न्यूज. लोकशाहीर व महाराष्ट्राचे संस्थापक डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांची जयंती वडगाव मावळ येथे मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. मातंग समाजाचे नवनिर्वाचित विधान परिषदेचे आमदार अमित गोरखे, मावळ तालुका भाजपचे निवडणूक प्रमुख रवींद्र भेगडे, ज्येष्ठ विचारवंत धनंजय भिसे, बुक क्लबचे संस्थापक अविनाश निमसे, समाजाचे ज्येष्ठ नेते शंकरराव तडाखे यांनी यावेळी समाजाला मार्गदर्शन केले. मातंग समाजाचे सर्व प्रश्न सोडवण्यासाठी आपण कायम कटिबद्ध असू, असे आश्वासन नवनिर्वाचित आमदार अमित गोरखे व रवींद्र भेगडे यांनी यावेळी दिले. मातंग समाजाचे रामायण महाभारतातील योगदान व आधुनिक भारत आणि महाराष्ट्र घडवण्यासाठी मातंग समाजाचे योगदान याबाबत धनंजय भिसे यांनी मार्गदर्शन केले. ज्येष्ठ नेते शंकरराव तडाखे यांनी यावेळी मार्गदर्शन केले. यावेळी गुणवंत विद्यार्थ्यांचा विशेष सत्कार करण्यात आला. तसेच विधान परिषदेच्या आमदारपदी निवड झाल्याबद्दल अमित गोरखे यांचा मावळ मातंग समाजाच्या वतीने विशेष असा सत्कार करण्यात आला. महिलांची प्रचंड उपस्थिती, पारंपरिक ताफ्याचे वादन, DJ आणि पिवळे फेटे व पिवळ्या साड्या घालून या मिरवणुकीमध्ये महिला मोठ्या प्रमाणावर सहभागी झाल्या होत्या. मावळ तालुक्यातील सर्व मातंग समाज वडगाव येथील शासकीय विश्रामगृहात एकत्र झाला होता. यावेळी वडगाव शहरातून प्रचंड अशी मिरवणूक काढण्यात आली. फटाक्यांची आतषबाजी, DJचा दणदणाट आणि वाद्यांच्या खणखणाटात मावळ तालुक्यातील मातंग समाजाचे मोठ्या प्रमाणावर शक्ती प्रदर्शन करून लोकशाहीर डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी केली. ही जयंती साजरी होत असताना मावळ तालुक्यातील भाजपची मंडळी उपस्थित होती. मात्र मावळचे आमदार सुनील शेळके आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या इतर मंडळींनी या जयंतीकडे मात्र पाठ फिरवली. याबद्दल मातंग समाजामधून नाराजी व्यक्त होत आहे. मातंग समाजातील बातम्या, लोकशाहीर डॉक्टर अण्णाभाऊ साठेंच्या जयंतीचे विविध प्रकारचे अपडेट्स आणि सर्व बातम्या जाणून घेण्यासाठी सुभाष भांडेसोबत पाहत राहा. शेअर करा, सबस्क्राईब करा. फक्त मावळ न्यूज, मावळ न्यूज. लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंचा जय असो. लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंचा जय असो. हां, चालतंय. नाव अण्णाभाऊचं गेलं
पण आता